गायब झाले इथले. हो, याची बळबळ बंद नाही होत. बहिणी हो, ऐका ना, आमचे गुरुजी सांगत, बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही, बाई कधी बोलू बोलू थकत नाही. पण मग धर्म मंडपामध्ये आता तुम्ही 2 मिनिट बोलायचं सांगितलं आई साहेबांनी, म्हणून मी बोलून राहिलो. तर 2 मिनिट शांत राहा. जमला आता. घरी अखंड बोलणंच आहे आपल्याला. कीर्तनी बळबळ करेल जो कोणी, बेंडूक होनी येईल जन्मा. कथेत, कीर्तनात, प्रवचनात कोणी बोललं तर माणूस बेंड होतो, बाई बेंडकुई होतो. सगळ्या गोष्टीले शास्त्र आहे. बोलू नका. आपण ज्या संप्रदायाचे पायिक आहे तो संप्रदाय अनादी, वेदबोधित, सफल, थोर, पुरुष, स्वीकृत या 4 अवच्छेदकानं युक्त असलेला आपला वारकरी संप्रदाय. अनादी म्हणजे याची जन्मतारीख कधी सांगता येत नाही, सांगता आली नाही आणि सांगता येणार नाही. यस्य आदी स अनादी. जर कोण्या विद्वानाजवळ गेले तरी ते तुम्हाला एकच प्रमाण देतील. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान भोले बाबापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. हा संप्रदाय अनादी आहे, वेदबोधित आहे, याचं नाव वेदात आहे. वारकरी हे नाव नाही. वारकरी संप्रदायाचं वारकरी हे टोपण नाव आहे. जसं आमचे नागेश महाराज मृदंग वाजवतात, त्यांना मृदंगाचार्य म्हणतात. आणखी आमचे गायक महाराज मंडळी ते गायनाचार्य. नावं वेगवेगळे आहेत पण त्यांना हे पदवी दिल्या गेली. तसं वारकरी संप्रदायाचं वारकरी नाव नाही, या संप्रदायाचं वैष्णव नाव आहे. आणि वैष्णव हे वेदामध्ये आहे, म्हणून या मार्गाला वेदबोधित मार्ग म्हणतात. थोर पुरुष स्वीकृत मार्ग आहे. या मार्गानं कोणीतरी एक बाबा आला, उठला सुटला आणि त्यानं नवीन दुकान मांडलं आणि तिकडे समाज गेला, असं नाही. हा वारकरी संप्रदाय निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता, माळी, गोरा, कुंभार, चोखा, मेळा, बंका, महार, संताजी महाराज, शेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, मीराबाई, सर्व संत महात्मे या मार्गाने गेले. आणि हा सफल आहे. सफल म्हणजे या मार्गाने जे जे लोक गेले ते सगळे आनंदानं राहिले. त्यांनी सर्वांनी दाखले दिले आपल्याला. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फळू घ्या रे तुम्ही. या मार्गाने आम्ही आनंद भोगला असं सगळ्यांनी सांगितलं. पण याच्यावर थोडासा संशय घेतात काही लोक. कोणी एखादं उठीन आणि विचारीन, महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाविषयी बोलून राहिले की सर्व साधू आनंदात राहिले. एका तरी साधूची गोष्ट सांगा बरं, एका तरी साधूचं चरित्र सांगा आनंदात राहिले. ज्ञानोबा रायांना त्रास दिला. आई मुक्ताई 7 वर्षाच्या त्या मुक्ताबाईला गल्लीत मारलं. तिन्ही देवाची आई आहे मुक्ताबाई, तरी त्रास सहन केला. ज्या मुक्ताबाईला मेलेले लोक जिवंत करता आले, त्या आईला एक मारता येत नव्हता काय? रागानं पाहिलं असतं तरी त्याची जळून राग केली असती, एवढी पावर होती मुक्ताईमध्ये. पण तरी सहनच केलं. शांती ब्रह्मनाथांच्या अंगावर मुसलमानानं थुकाव प्रसाद देऊनी मुक्त केला. काय मोठेपणा वारकरी साधूचा. सगळ्या साधूनं सहनच केलं. जगद्गुरु तुकोबा रायांना चालू कीर्तनात येऊन मारलं, आणि तरी आमच्या महाराजांनी ज्यानं मारलं त्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं कोणी आम्हाला. आम्ही बी दाबून देऊ, पण आम्ही हात नाही, आम्ही नरड दाबतो. हा फरक आहे. मग कोणी संशय घेईन, महाराज सगळेच म्हणतात हा मार्ग चांगला आहे, हा मार्ग चांगला आहे, तुम्ही सगळे माळकरी लोक आहे. मग महाराज यातल्या साधूनं का दुःख भोगलं हो? तुमच्या मनात येईल सांगतो. कधी कधी असं असते हो, एखादा नास्तिक फार सुखात राहते, आणि जो सांप्रदायिक आहे, परमार्थ करणारा आहे, व्रत उपासना करणारा आहे, वारी करणारा आहे, त्याच्या पदरात दुःख येते. बहिणी हो, तुमचं मन लगेच ढळून जाते. तुम्हाला असं वाटतं बापा असं का होत असेल, तो काहीच करत नाही, आपण परमार्थ करतो, दररोज नामजप करतो, आपल्या पदरात का दुःख आलं याच्यासाठी सांगून राहिलो. 2च मिनिटं आई साहेबांनी बोला म्हटलं म्हणून बोलतो. तुमच्या मनात हा संशय येते. मग सगळ्या साधूनं वारकरी संतांनी दुःखच भोगलं, कोणी सुखात नाही, कोणीच नाही.
तुम्ही एक नाव सांगा, मी 10 कथा सांगतो की काय काय दुःख भोगलं. मग तुमचे कधी कधी दुःख येते, का येते? मग संतांनी का दुःख भोगलं? म्हणतात आम्ही आनंदात राहिलो. लक्ष देऊन ऐका, आमच्या नाथांनी भागवतामध्ये सांगितलं, जाते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख, जाते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूला देव आहे. आणि आमचे सद्गुरू निष्ठावंत वारकरी सखाराम बाबा इलोऱ्याचे एक वाक्य सांगायचे, दुःख हे परमार्थाची जननी आहे. दुःख हे देवाची आई आहे. दुःख देवाला जन्म देते. लक्ष देऊन ऐका, दुःख देवा, तुम्हाला देवाची आठवण सुखात येते की दुखात? तुम्ही बोला जरा, असं काही नाही होत, 2च मिनिट. दुखात, सुखात येते काय? मग सुखातच जर देवाची आठवण आली तर दुःख येईल काय? माझं बोलणं समजून राहिलं? मग दुःखामध्ये दुःख काय येते आपल्याला याच्यावर बोलायचं आहे. प्रत्येकाच्या पदरात दुःख आहे. साधू संतांनी दुःख भोगलं, पण आमच्या साधूले जे दुःख आलं हे देवानं दिलं नाही, या संताईनं त्या देवाले मागलं. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे, मातेची या उदर कुहरी पचोनी, विष्टेच्या दाथरी उकडोनी, 9 मास वरी जन्म जन्मोनी मरती, विष्टाले पचहू कडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. एवढं दुःख आमच्या संतांनी सहज मागलं. का? दुःखामध्ये देवाचं भजन घडते. म्हणून प्रत्येकाला दुःखाची गरज आहे. सुखामध्ये लोक मस्ती येतात. आमच्या गावात एकानं जमीन पेरली, पाऊस पडला. मी म्हटलं काका काय पुण्य तुमचं, पेरणी झाली आणि पाऊस आला. मग त्यानं म्हणावं ना, मला देवाची कृपा संताची उपकार. माझ्यावर रागावला. मला मग महाराज हे का टाळ ठोकणं आहेत का म्हणे, शात्यावर गोटा ठेवून पेरलं. मी नाराज झालो, देवाजवळ गेलो. म्हटलं देवा यानं माझी जिरवली. देव म्हणे काळजी करू नको, मी त्याची जिरवतो. जे बटन दाबलं देवानं, पाणी 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 पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी. उडदाले कोंब, मुगाले कोंब, कापसात कोंब, ज्वारीत कोंब. मग जिरला तो. मग मी त्याच्या भेटीला गेलो. राम 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 राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले शात्यावर गोटा ठेवून पेरलं. म्हटलं आता बाबडीचं खोळ ठेव. म्हणून श्रीमंतीतही देवाचं भजन करा, सुखातही देवाचं भजन करा, दुखातही देवाचं भजन करा. देवावर अविश्वास आणू नका. देवानं जसं ठेवलं तसं राहावं लागते. आणि दुःख आलं म्हणून कधी देवावर, काही लोक दुःख आलं की देवाकडे बोट दाखवतात, देवानं असं कसं केलं. हां, आपलं तर कर्म असतेच, पण दुःख हे भजनासाठी आहे असं समजा. एवढा मोठा दिव्य सोहळा चालू आहे. मोठ्या निष्ठेनं बापू हो, आपण तुमच्याच्यानं होईल ते सेवा करा, दान धर्म करा. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थाले लागते, दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात जाते. म्हणून भरभरून देणग्या द्या, तुमच्याच्यानं होईल तशी तशी सेवा करा. अन्नदान घेतलं शिल अन्नदान मोठ्या आनंदामध्ये करा. नाथराय म्हणतात, श्रीमंत असोनी दान न करी, गरीब असोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण बुडवावे. श्रीमंत आहे पण दान करत नाही, गरीब आहे पण भागवत कथेमध्ये येत नाही, त्याच्या गळ्यामध्ये पाषाण बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन टाका, असे नाथाचे शब्द आहेत. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं हजर राहा. आमच्या महाराजांची प्रासादिक वाणी आहे. खूप सेवा केली, नामस्मरण केलं, खूप शिकले. काशीमध्ये अश्वमेध घाटावर महाराज 3 वर्ष सारखे गुरुसेवेत राहिले, म्हणून त्यांना एवढं फळ भेटलं. त्यांच्या मुखातून सर्व कथा ऐका. पुरुष मंडळी कमी दिसते तर तुम्ही सांगा पुरुषांना, कयादू मातेनं हिरण्यकश्यपूले नारायण नारायण म्हणायला लावलं की नाही. मग तुम्ही त्या कयादू मातेसारख्या, तुमच्या हिरण्यकश्यप नाही तुमच्या घरचे, पण जसं त्याला सांगा ना जरा. सकाळची दुपारी कथे बसा, जे रिकामे आहेत त्याला कथेमध्ये आणा. मंडप भरगतचा भरला पाहिजे. हे शब्द माझे भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आईसाहेबांनी मला 2 मिनिट कशाला 10-15 मिनिट बोलण्याची संधी दिली. खूप खूप मी ऋणी आहे. आदरणीय महाराज आमच्याविषयी बोलले की आमचे मित्र, खरोखर असंच प्रेम आमच्यावर ठेवा अशी तुम्हाला विनंती करतो. सर्व महाराजांचे साथीदार या ठिकाणी
खूप गोड गोड गातात. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव